नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या पार्थ मुंबईच्या दिशेने निघालेली असतात. काव्या मात्र विचारातच असते. ती स्वतःला आरशात पाहते. तिला आठवतं की हनुमंत काका म्हणाले होते की तुझा जोडीदार खूप चांगला आहे. असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं. तू खूप नशीबवान आहेस, त्यामुळे तू त्याला जप. काव्याला हे सगळे शब्द आठवू लागतात आणि त्या काकांच्या घरी ते कसे राहिले, दोघांनी एकमेकांना घास भरवला, हे सगळं काव्याला पुन्हा पुन्हा आठवू लागतं. त्यावेळीच काव्या आरसा वर करते आणि पार्थला विचारते, काय ओ देशमुख, खरंच असं असतं का हो? पार्थ म्हणतो, काय झालं? तेव्हा काव्या विचारते की युनिव्हर्स आपल्यासोबत जुगाड करतं का हो? पार्थ म्हणतो, तुम्ही काय म्हणताय, मला खरंच काही कळत नाहीये. तेव्हा काव्या म्हणते की काही गोष्टी घडाव्या म्हणून युनिव्हर्स काही गोष्टी घडवून आणत असतं का? पार्थ म्हणतो, हो असू शकतं, पॉसिबिलिटीज असू शकतात, पण तुम्हाला ज्या पॉसिबिलिटीज वाटतात त्या वर्क करू शकतात. काव्या विचारते म्हणजे? तेव्हा पार्थ सांगतो की मी 11 ही वेळ बघून काहीतरी मागत असतो युनिव्हर्सकडे आणि मला बिलीव्ह असतं की युनिव्हर्स मला ती गोष्ट देईल आणि तुमच्या भाषेत सांगायचं तर तो झाला जुगाड. युनिव्हर्स हा जुगाड कसल्याही पद्धतीने वर्क करून घेत असेल. काव्या म्हणते, म्हणजे अचानक अनिशाची आई आजारी पडणं, मी तिच्या घरी एकटीनं जाणं, अचानक कॅब बंद पडणे, मला एकटीला रस्त्यात सोडणे आणि मी मानिनी काकूला कॉल करणं आणि मानिनी काकू म्हणाले होते मी ड्रायव्हरला पाठवते पण तुम्ही स्वतः आलात. त्या दादांना आपण मदत करणं, दरड कोसळणं आणि त्या दादांना आपण मदत केली म्हणून त्यांच्याच घरी राहणं. काय वाटतं तुम्हाला, हा सगळा युनिव्हर्सने केलेला जुगाड असेल का? त्यावेळी पार्थ म्हणतो, हो असू शकेल. तेव्हा पार्थ विचारतो, पण युनिव्हर्स असं का करत असेल, तुम्हाला काय वाटतं? तेव्हा काव्या बोलते की 2 माणसं एकत्र. असं बोलत असताना पार्थची नजर समोर असते. रस्त्यात एक बाई गाडीला हात करत असते. पार्थ अचानक ब्रेक मारतो आणि त्या बाईला पाहतो आणि म्हणतो, तुम्ही? त्या बाई म्हणतात, पार्थ दादा तुम्ही? त्या पार्थला सांगतात की ही माझ्या भावाची बायको. तिला अचानक कळा सुरू झाल्या आहेत. जायला निघतात तर इकडे नंदिनी बाहेर जायला निघालेली असते. तिथे जीवा येतो. जीवा म्हणतो, नंदिनी असं एकटीने बाहेर जाऊ नको प्लीज. नंदिनी बोलते, मी मॅनेज करेल. जीवा बोलतो की एकटीने कसं मॅनेज करशील, माझी मदत लागली तर? नंदिनी बोलते की मी खरंच सगळं मॅनेज करेल आणि तुमची मदत लागली तर मी कॉल करेन. जीवा बोलतो, अगं असं काय करतेस, मागच्या वेळेस कशी प्रॉब्लेममध्ये अडकली होतीस, फोन करायला तरी संधी मिळायला हवी. मागच्या वेळेस मी वेळेवर पोचलो म्हणून. नंदिनी म्हणते, अहो प्लीज मला रिक्वेस्ट करू नका, मला तुम्हाला त्रास होऊ द्यायचा नाहीये. जीवा बोलतो, मलाही तुला त्रास होऊ द्यायचा नाही नंदिनी, तुला का कळत नाहीये? नंदिनी बोलते, मी माझी व्यवस्थित काळजी घेते, काळजी घेईन. ती बाहेर जायला निघते तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी कुठे चाललीस? तेव्हा नंदिनी काहीही न बोलता ती घराबाहेर पडते. तर इकडे सगळेजण त्या ताईला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेली असतात. पार्थ सांगतो इमर्जन्सी आहे म्हणून त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात येते. नंतर त्या दुसऱ्या ताई पार्थचे आभार मानतात. तुम्ही खरंच देवासारखे धावून आलात, खरंच तुमचे खूप उपकार झाले, तुम्ही वेळेत आला नसता तर काय झालं असतं? तेव्हा काव्या बोलते, आता आपण हॉस्पिटलमध्ये पोचलो आहोत ना, त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा घेतलं आहे आणि डॉक्टर सुद्धा आले आहेत, ते बघतील ना, तुम्ही काळजी नका करू. तर इकडे नंदिनी पोलीस स्टेशनमध्ये दीपकला भेटायला आलेली असते. कॉन्स्टेबल नंदिनीला दीपकच्या जवळ घेऊन जातात. दीपक नंदिनीला म्हणतो, कोण आले मला भेटायला? नंदिनीला पाहून दीपकचा राग अनावर होतो. दीपक म्हणतो, तू? तेव्हा नंदिनी म्हणते की दीपक माझी तू छोटीशी मदत करशील का? तर इकडे काव्या त्या ताईंना सांगत असतात की तुम्ही हॉस्पिटलची सगळी प्रोसिजर पूर्ण करा. त्या ताई पुन्हा काव्याचे आभार मानतात. तेव्हा काव्या बोलते की तुम्ही सारखं आभार मानू नका, तुम्ही हॉस्पिटलचे सगळ्या प्रोसिजर पूर्ण करा, आम्ही आता जायला निघतो. ते दोघेही जायला निघतात तेव्हा डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येतात आणि म्हणतात, एक्सक्यूज मी, बाळाच्या गळ्याभोवती नाळ आहे, पेशंटला ताबडतोब दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल, नाहीतर बाळाच्या आणि आईच्या दोघांच्या जीवाला धोका आहे. असं म्हणतात सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते.
तेव्हा त्या ताई डॉक्टरांच्या पाया पडू लागतात. काहीही करून माझ्या बहिणीचा जीव वाचवा. तेव्हा काव्या म्हणते पाया नका पडू आणि डॉक्टरांना विचारते, डॉक्टर. काव्या म्हणते हो मला माहीत आहे क्रिटिकल कंडिशन आहे, पण यावर काहीतरी उपचार असेल ना, काहीतरी उपाय असेल ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात ऑफकोर्स, पण आमच्या हॉस्पिटलमध्ये तशी सोय नाही, त्यामुळे अर्जंट बेसिसवर त्यांची डिलिव्हरी करावी लागेल. आमच्याकडे असणारे सर्जिकल स्पेशलिस्ट अनफॉर्च्युनेटली सुट्टीवर आहेत 2 दिवस. त्यावेळी पार्थ म्हणतो दुसऱ्या हॉस्पिटलचे सर्जन बोलावून घ्या. तेव्हा डॉक्टर म्हणतात अहो सर, दुसऱ्या हॉस्पिटलचे सर्जन कसे बोलवता येईल, ते आमच्या नियमांमध्ये बसत नाहीत. म्हणूनच सांगतेय पेशंटची तब्येत अजून क्रिटिकल होण्याआधी तुम्ही त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू शकता. तेव्हा पार्थ म्हणतो बरं ठीक आहे, आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जातो, पण तुम्ही एखाद्या चांगल्या सर्जनची इन्फॉर्मेशन द्या. तेव्हा डॉक्टर म्हणतात आम्ही दुसऱ्या एका हॉस्पिटलच्या सर्जनची इन्फॉर्मेशन कशी काय देऊ शकतो, ते तुम्हीच जाऊन बघा. तेव्हा काव्या म्हणते डॉक्टर तुम्ही असे का बोलताय, आता तुम्ही सांगितलं ना, जाताना पेशंटची कंडिशन बिघडू शकते. तुम्ही डॉक्टर आहात ना, मग तुम्हीच गाईड करा ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात मी डॉक्टर जरी असले ना, तरी पण ह्या पेशंटसाठी गायनोकोलॉजिस्ट लागतात आणि गायकोनॉलॉजिस्ट सुट्टीवर आहे, त्यामुळे सांगते तुम्ही तुमच्या पेशंटला घेऊन जा. तेव्हा काव्या खूप भडकते. काव्या म्हणते काय घेऊन जा आणि कसं घेऊन जा. अहो आम्ही मगाचपासून सांगतोय ह्या पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊस्तवर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि वाटेत आमचा पेशंट दगावलं तर आम्ही काय करायचंय सांगा बरं. असं म्हणून काव्या डॉक्टरांना जाब विचारू लागते. काव्या म्हणते अहो त्यांची जबाबदारी कोण घेणार, तुम्ही घेणार आहे का, असं डॉक्टरांना सवाल करते. तेव्हा सगळेजण काव्याकडे पाहू लागतात. काव्या म्हणते आम्ही आमच्या पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतो, पण तुम्ही त्यासाठी आम्हाला गाईड करा ना. आणि तुमचं हॉस्पिटल दुसऱ्या हॉस्पिटलला कनेक्ट असेलच ना, त्यामुळे तुम्ही तिथून सर्जन बोलवा आणि सगळी प्रोसिजर पूर्ण करा. तेव्हा डॉक्टर म्हणतात आम्ही प्रयत्न करतोयच. तेव्हा काव्या भडकूनच म्हणते अहो काय प्रयत्न काय केले तुम्ही, आम्ही इथे येऊन 15 मिनिटं झाली. तुम्ही पेशंटला आतमध्ये घेतलं आणि चेक केलं आणि पेशंटची क्रिटिकल कंडिशन आहे हे सांगून त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला सांगताय आणि त्यासाठी गाईडसुद्धा करत नाही. काय प्रयत्न केले. काव्या म्हणते हे बघा मॅडम, हॉस्पिटलमध्ये येणारा कोणताही पेशंट किंवा नातेवाईक आनंदाने येत नाही. त्यांची काय सिच्युएशन असू शकते ह्याचा जरा विचार करा. त्या पेशंटला किती त्रास होत असतो आणि त्याच्या नातेवाईकांना किती ताण येत असतो ह्याचा जरा विचार करा. पार्थ काव्याकडे भावुक होऊन पाहत असतो. पार्थला काव्याचा वेगळाच चेहरा पाहायला मिळतो. काव्या म्हणते अहो नातेवाईक पेशंटला तुमच्या विश्वासावर सोपवून जातात आणि तुम्ही इथे आल्यावर काय म्हणता, तुम्ही तुमच्या पेशंटला घेऊन जावा. डॉक्टर म्हणतात हे बघा आमच्याकडे सर्जन असते तर आम्ही प्रयत्न केले असते, आमच्याकडे सर्जन नाही तेव्हा आम्ही काय करणार. काव्या म्हणते तुम्ही प्रयत्न तरी काय केले, एखाद्या सर्जनला फोन तरी लावला का. अहो तुम्ही शपथ घेत असताना पेशंटची कंडिशन क्रिटिकल असली, एमर्जन्सी असली तरी हातातली कामं सोडून त्या पेशंटसाठी येईल आणि त्याची जबाबदारी घेईल आणि त्या पेशंटवर उपचारसुद्धा करेल. हीच असते ना शपथ. तुम्हाला शपथ घेता येते पण शपथ पाळता येत नाही. काय आहे ना, सगळे पेशंट तुम्हाला देव मानतात आणि देवानेच जर पाठ फिरवली तर आम्ही काय करायचं, आम्ही कुठे जायचं. तुम्ही सहज सांगता की तुमचा पेशंट दुसरीकडे शिफ्ट करा, पण नातेवाईकांना तेवढं सोपं नसतं. नातेवाईकांना त्यासाठी 100 मदतीचे हात मागावे लागतात. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का. आपल्याकडे ॲम्ब्युलन्स वेळेवर येत नाही आणि जरी ॲम्ब्युलन्स वेळेवर आली तरी पण पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधी तो ॲम्ब्युलन्समध्येच दगावला जातो. प्रत्येक पेशंट शारीरिक त्रासातून जात असतो आणि त्याचे नातेवाईक मानसिक तणावातून जात असतात आणि तुम्ही त्यांना काय उत्तरं देता, तुम्ही तुमचा पेशंट दुसरीकडे शिफ्ट करा. डॉक्टर म्हणतात हे पहा मॅडम. तेव्हा काव्या म्हणते मला काहीच सांगू नका, तुम्ही काहीही करा पण आमचा पेशंट वाचला पाहिजे. तुम्ही जबाबदारी झटकू नका, जमलं तर थोडं जबाबदार व्हा. अहो छोटा प्रयत्न करून बघा, जमलं तर.
प्रयत्न फळाला येईल. कारण ती बाई एक आई होणार आहे आणि स्त्री असून तुम्हाला ती गोष्ट कळत नाहीये का? त्या आईचा बाई म्हणून पुन्हा एकदा जन्म होणार आहे. तुम्ही जबाबदारी घ्या. जबाबदारी झटकून तुम्ही एका बाळाचा आणि एका आईचा जन्म नाकारताय. कसं आहे ना डॉक्टर, पैसे आणि पॉलिसी जर बाजूला ठेवले तर पेशंटला वाचवण्यासाठी 100 मार्ग आपोआप निघतात. त्यावेळी डॉक्टर शर्मेने मान खाली घालून तिथून निघतात. सगळेजण काव्याकडे पाहत असतात. पार्थसुद्धा काव्याकडे इमोशनल होऊन पाहत असतो. पार्थला वाटत असतं काव्या किती जबाबदार आहे. पुन्हा डॉक्टर तिथे येतात आणि सांगतात आमच्याकडे एक सर्जन अवेलेबल आहे. आम्ही पेशंटला वाचवण्यासाठी 100% प्रयत्न करू. आम्ही तुमच्या पेशंटला वाचूसुद्धा, असं म्हणून डॉक्टर तिथून निघतात. त्या ताई काव्याला पाण्याची बाटली देतात. पार्थ काव्याला बसायला सांगतो. सगळेजण काव्याकडे पाहत असतात. काव्या म्हणते तुम्ही सगळेजण माझ्याकडे असे का बघताय? तेव्हा सगळेजण तिथून निघतात. पार्थ म्हणतो ह्या सगळ्यांना तुमच्यामध्ये देवच दिसला आहे. पार्थ म्हणतो की नेहमी फिसकरलेली मांजर दिसणारी काव्या आज मला वेगळीच काव्या दिसली आहे. खरं सांगू का तुम्हाला काव्या, मला खरंच असं वाटायचं की तुम्ही IAS होणार की नाही याबद्दल मला शंका नाही, पण IAS होणार या बाबतीत तुम्ही सिरियस असाल असं वाटलं नव्हतं. तुम्ही उत्तम IAS होऊ शकता. तुमच्या मनातली लोकांच्या बद्दलची तळमळ मला जाणवली. तुम्ही सगळे प्रश्न काव्या स्टाईलने सोडवाल. हे ऐकून काव्याला आश्चर्य वाटते की पार्थ खरंच काव्याचं कौतुक करतोय. काव्या विचारते खरंच जेन्युअली तुम्ही म्हणताय का? पार्थ म्हणतो हो खरंच जेन्युअली मनापासून म्हणतोय. तेव्हा त्या ताई तिथे येतात आणि काव्याचे पुन्हा एकदा आभार मानतात. काव्या विचारते तुमचा भाऊ येणार होता ना? तेव्हा त्या ताई पुढे पाहतात तर सँडी आलेला असतो. सँडी विचारतो की नैना ठीक तर आहे ना? त्या ताई म्हणतात हो ठीक आहे, क्रिटिकल कंडिशन आहे, ॲडमिट केलंय आणि आम्ही रस्त्यातून येत असताना रिक्षा बंद पडली. तेव्हा या ताई आणि दादाने खूप मदत केली आणि इथे आल्यावर सुद्धा खूप मदत केली. डॉक्टरांनी नैनाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला सांगितलं होतं. काव्याने खूप मदत केली. तेव्हा सँडी काव्या आणि पार्थच्या समोर येतो आणि म्हणतो दादांनो तुमची खूप मदत झाली. तेव्हा त्याला आठवतं की नंदिनीला आपण दीपकच्या मदतीने किडनॅप केलं होतं आणि हे नंदिनीचेच नातेवाईक आहेत. ह्यांना जर कळलं असतं तो मीच होतो तर ह्यांनी मला कधी मदतही केली नसती. म्हणून तो खूप गोंधळलेला असतो. त्याला खूप घाम फुटलेला असतो. पार्थ म्हणतो अहो तुम्हाला किती घाम फुटलाय? काळजी नका करू, सगळं ठीक होईल. काव्यासुद्धा सांगते की तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुमचं बाळ आणि तुमची बायको एकदम हेल्दी असेल. तेव्हा सँडी त्याच्या ताईला विचारतो की हे कसं झालं? तेव्हा त्या ताई सगळं सांगू लागतात. काव्या म्हणत असते की दादा तुम्ही नका टेन्शन घेऊ, युनिवर्स सगळं काही ठीक करेल, असं काव्या हसतच म्हणत असते. तेव्हा पार्थ तिच्याकडे पाहत असतो. पार्थ सँडीला सांगू लागतो की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा आपल्याशी संबंध असतो. एव्हरीथिंग इज करेक्ट. तेव्हा काव्याचंच बोलणं पार्थ सँडीला सांगतो. काव्या पार्थकडे पाहतच राहते. पार्थ काव्याकडे बघून म्हणत असतो की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना विशेष कारण असतं. बोला काव्या. तेव्हा काव्या हो म्हणते. तेव्हा त्या ताई म्हणतात हो असेल. मी नैनाचा आणि बाळाचा विचार करत होते आणि त्यावेळेसच तुम्ही माझ्या बाजूने जात होता. आमची रिक्षा बंद पडली. तुम्ही आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात आणि आमच्या वतीने डॉक्टरांशी बोलला सुद्धा. ही देवाचीच इच्छा असेल ना? तेव्हा तुम्ही म्हणता ना ते युनिवर्स. तेव्हा काव्य म्हणते ताई तुम्हाला मी रिक्वेस्ट करते तुम्ही हा शब्द पुन्हा वापरू नका. युनिवर्स हा शब्द तुम्ही तोंडातून काढला तरी ना हे ना तुम्हाला त्या युनिवर्स ह्या शब्दावरून खूप मोठं लेक्चर देतील. हा त्यांचा आवडता विषय आहे ना. मी काय म्हणते तुम्ही बसा, छान रिलॅक्स व्हा, सगळ्या प्रोसिजर कंप्लीट करून घ्या. तेव्हा त्या ताई म्हणतात हो करते हा मी आणि नंदिनीला सुद्धा कॉल करून घेते. तेव्हा सँडी विचारतो ताई तू ह्यांना ओळखतेस का? हो. त्या ताई म्हणतात हो ह्या काव्या ताई नंदिनी ताई ह्यांची मोठी बहीण. मी त्यांच्याच तर आनंद निवासमध्ये काम करते ना.
तर इकडे सँडीला खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे नंदिनी दीपकला म्हणत असते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा दीपक म्हणतो, हो, तुला 24 तास दिले आहेत आणि 24 तासात वसुंधरा मॅडमबद्दल पुरावे गोळा करायचे आहेत. वसुंधराच्या मदतीनेच मी तुला लग्नातून किडनॅप केलं होतं, हेच ना? हे ऐकून नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती धक्क्याने विचारते, काय? नंदिनी विचारते काय तुला कसं कळलं रे? दीपक गप्प बसतो. तर पुढील भागात रम्या वसूला घाबरूनच विचारते की नंदिनी कुठला पुरावा तर घेऊन येणार नाही ना? तेव्हा वसुंधरा म्हणते की नंदिनीकडे 2 पत्ते आहेत, एक म्हणजे पिहू आणि दुसरा दीपक. तर इकडे जीवा मानिनीला सांगत असतो की अंधारात सुद्धा जिच्या खरेपणाची सावली दिसेल अशी आहे नंदिनी, कारण नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. तर इकडे दीपक नंदिनीला म्हणत असतो की तू जर केस मागे घेतली तर मी तुझ्या बाजूने येईन, साक्षीसुद्धा देईल. नंदिनी याबाबत विचार करत असते. मित्रांनो, असेच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.